नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपल्या जी जिम्मेदारी असतात, मुलांचं शिक्षण, लग्न, घर घेतले त्याचं कर्ज असतं किंवा आपल्याला अनेक संकटाला येणारे पैशाची तरतूद करणं, हे आपलीच जिम्मेदारी आहे मित्रांनो। आपण जर त्याच्यासाठी प्लॅनिंग नाही केलं तर काय होतं, आपल्याला आर्थिक अडचण तयार होईल आणि आपल्याला कर्ज काढावं लागेल आणि वेळेला कोणी कर्ज देईल ही गॅरंटी नाही मित्रांनो, कारण कर्जसुद्धा लवकर मिळत नाही सहजासहजी। मित्रांनो, आपली जिम्मेदारी कुठं तर पार्क केली पाहिजे, पार्किंग केली पाहिजे, म्हणजे आपल्या अंगावर घेऊन ओझं आपण जीवनभर जगतो हे चुकीचं आहे मित्रांनो। कारण आपण कधी उत्पन्न आपलं बंद होईल, माणसाच्या जीवनामध्ये अशी संकट असतात, डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज, हे फार मोठी भयानक संकट आहेत मित्रांनो आणि हे नैसर्गिक आहेत, आपल्या हातात नाही। कुठल्याही माणसाला उद्याचा येणारा दिवस कसा असेल हे कुणीही सांगू शकत नाही मित्रांनो। प्लॅनिंग पाहिजे। जसं आपण टू व्हीलर फोर व्हीलरला गाडी चालवताना ब्रेक लावून का फिरतो, दोन दोन ब्रेक असतात बघा, कारण ज्यावेळेस तुम्हाला पुढे माणूस येतं किंवा खड्डा येतो किंवा टर्न मारायची त्यावेळेस आपण वेग कमी करतो ब्रेकच्या माध्यमातून। जर ब्रेक नसेल तर काय होईल, किंवा ब्रेक काढून गाडी चालवली तर काय होईल, लक्षात घ्या मित्रांनो। तसंच आहे, आपल्या जिम्मेदारी तर वाढत असतात, आपली सतत आयुष्यामध्ये आपल्यावर लोडिंग होतं, आर्थिक लोडिंग, आणि महागाई पण वाढते, सगळे संकटं येतात आणि हे जर सोडवले नाही तर हे सुटतच नाहीत। जसं एखाद्या माणसाच्या डोक्यावर 100 किलो वजन दिलं तर तो कधी तर उतरलं पाहिजे ना डोक्यावरचं, तसंच घेऊन माणूस कसं चालेल, त्याला त्रास होईल ना। तसं हे जिम्मेदारीचं ओझं दिसत नाही, परंतु फार मोठं भयानक असतं मित्रांनो। बरेच लोकांना आज बघा ना किती प्रॉब्लेम येतात, आपण मार्केटमध्ये पाहतोय, लोकांना पैसे नाहीत, आर्थिक अडचणी येतात आणि त्या सुटत नाहीत मित्रांनो। हे आपण दुर्लक्ष केल्यामुळेच हे प्रश्न वाढतो, बाकी काही नाही। आपण आपला प्रश्न सोडवला नाही तर कधी सुटणार नाही आणि तो गंभीर होत जातो। त्याचं कारण आहे आपलं पैसे कमवायचं वय कमी होत चालले आणि त्या प्रत्येक गरजाला काही लिमिट असते। जसं मुलांचं शिक्षण 10वीला, त्यावेळेस तुमचं मुलगा समजा 2 वर्षाचा आहे तर तो 10वीला जाणारच आहे एक दिवशी, तिथं तुमचं उत्पन्न आहे किंवा नाही त्याचा काही संबंध नाही, म्हणजे ह्या त्या वेळेला त्या जिम्मेदाऱ्या पार पाडावं लागतात आणि त्यावेळेस जर पैसे नसेल तर आपल्याला ते काम थांबतं किंवा जास्त व्याजानं काढावं लागतं। म्हणजे बऱ्याच जण आज आम्ही बघतोय ना, 25 वर्षाचा अनुभव सांगतो, बरेच जण टाळाटाळ करतात मित्रांनो। आणि बचत LICतच का करायचं, कारण त्याच्यात इन्शुरन्स असतं। इन्शुरन्स म्हणजे पुढची गॅरंटी, म्हणजे थोडे भरून, जसं 2000 रुपये भरले की 10 लाख रुपये आपण लिहून देतो आणि बँका 10 लाख रुपये असेल तर बँका काहीतरी बंद होतात, बऱ्याच बँका, ते 10 लाख मुदल पण मिळत नाही, इंटरेस्ट सोडून द्या जर FD केली असेल 10 लाखाची तर मित्रांनो, आपण सतत जसं आपण रोज जेवण करतो, गाडीला ब्रेक लावून गाड्या चालवतो, काळजी घेतो, तरी पण तसंच आहे ज्या माणसानं ज्या वस्तू कमवलेल्या आहेत, TV, घरातील वस्तू असतात, TV, फ्रीज असतं, कपडे असतात, घरात अनेक वस्तू असतात, त्याला आपण त्याच्या संरक्षणासाठी आपण दार लावतो, त्याला दारावर दार लावतो, साधं कुलूप लावण्याऐवजी लॅच 2,500-3 हजाराचं कुलूप लावतो, गोदरेजचं लावतो। हे ज्या माणसांनी कमवले ना, त्या वस्तूच्या रक्षणासाठी आपण एवढी सिक्युरिटी घेतो आणि आपण ज्यांनी पैसे कमवले, ह्या वस्तू कमवल्या, त्याच्यासाठी सिक्युरिटी नाही। जसं आता कित्येक जणांच्या 4 व्हीलर 20 लाख 30 लाखाच्या असतात, इन्शुरन्स त्यांचा नसतो। म्हणजे काय चाललेलं आहे मित्रांनो, जे पैसे कमवतो त्याला सिक्युरिटी नाही, म्हणजे काय होतं, धोकादायक जीवन आहे। वेळ आलेली नाही म्हणून हा वेगळा भाग आहे, परंतु प्रॉब्लेम आला तर पूर्ण उद्ध्वस्त होतं, क्रश होतं आणि परत आपल्याला काही करता येत नाही मित्रांनो। तेच आम्ही गेली 25 वर्षाला सांगतोय, बऱ्याच लोकांना पटत नाही आणि आता तर खूप दुर्लक्षपणा चालू आहे। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती मित्रांनो, म्हणजे लॉसेस शेअरिंग व्हायचं, प्रॉफिट पण इन्क्रीज व्हायचं आणि लॉसेस शेअरिंग व्हायचं। म्हणजे 4 माणसं, 4 भाऊ जर कमवत असेल तर 4 भावाचं उत्पन्न एकत्र म्हणल्यावर मोठं होतं ना, आणि एखादा भाऊ जर काही केलं तर त्याच्यात होणारा लॉस शेअरिंग करायचा, म्हणजे प्रॉफिट एकत्र व्हायचं आणि शेअरिंग लॉस व्हायचा। परंतु मित्रांनो, आता तसं आहे ना, राहिलेलं नाही, प्रॉफिट बी सिंगल झाले आणि लॉस बी सिंगल झालेलं आहे, म्हणजे सिंगल फॅमिली झाली ना। एखाद्या कुटुंबकर्ता जर काही झालं तर त्याचं कोणीही लॉस ॲक्सेप्ट करत नाही आणि प्रॉफिट बी सिंगल आणि लॉस बी सिंगल झालं। तसं नव्हतं ते पूर्वी, 4 भाऊ एकत्र असेल तर 4 भावाचं उत्पन्न एकत्र केल्यावर मोठं होणार ना, आणि एखादा जर भाऊ गेला तर त्याची फॅमिली 3 भाऊ मिळून सांभाळायची, म्हणजे लॉस शेअरिंग व्हायचं। आणि इन्शुरन्सचं काम तसंच आहे, म्हणजे लॉस आपण
कुणावर तर टेक ओव्हर करतो आणि प्रॉफिट फक्त घेतो आपण. म्हणजे बघा, इन्शुरन्स हे मॅजिकल प्रॉडक्ट आहे मित्रांनो. ते समजल्यावरच आपल्याला त्याचं महत्त्व कळेल. म्हणजे इन्शुरन्समध्ये सगळा प्रॉफिटच लिहून दिला आहे. जसं 2,000 रुपये भरले की आपल्याला व्याज किती मिळतं? 3,000 रुपये. म्हणजे डबलपेक्षा जास्त व्याज मिळतं. म्हणजे 5,000 रुपये गॅरंटेड जमा होतात, 1 वर्षानंतर वापरता येतात आणि लॉस 10 लाखाचा टेक ओव्हर केला आहे. 2,000 रुपये भरले जर काही झालं तर 10 लाख रुपये आपण देतो. म्हणजे फक्त ओनली लॉस टेक ओव्हर केला आहे आणि प्रॉफिट पूर्ण लिहून दिला आहे. नाही काही झालं तरी प्रॉफिट देतो आपण. जसं जनरल इन्शुरन्समध्ये कारचा इन्शुरन्स आणि मेडिक्लेममध्ये असतं तसं नाही मित्रांनो. ह्याच्यात फार फरक आहे. कारण हे सेविंग आणि रिस्क कव्हरेज असं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे बचत पण होते जसं बँकेत होते तसे, आणि त्याला ॲडिशनल रिस्क कव्हरेज पण आहे. म्हणून हे करणं गरजेचं आहे. म्हणजे गॅरंटेड सपोर्ट आहे. जसं मुलांचं शिक्षण गॅरंटेड आहे, आपल्या जबाबदाऱ्या गॅरंटेड आहेत ना. मग हे गॅरंटेड प्रॉडक्ट आहे. काही नाही झालं तरी पैसे मिळणार, झालं तरी पैसे मिळणार आणि यूज पण करता येणार, वापरता पण येणार. म्हणजे मित्रांनो, सध्याच्या काळात हे वरदान आहे. फक्त हे समजत नाही. जसं आता बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टी समजत नाहीत आणि म्हणूनच प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम का होतात? आपल्या हातानं होतात. आपण त्यावेळी त्या गोष्टी करत नाही. जसं एखाद्या विद्यार्थ्याला 1 मार्क कमी पडला की ॲडमिशन मिळत नसल्यावर आणि नोकरी गेल्यावर कळतं. 99% लोकांचं असंच घडतं. फार थोडे 1% लोक कसं असतात, जागे असतात आणि त्यांना अवेअरनेस असते त्यांना, म्हणून ते मोठे होतात. मित्रांनो, संकट कधी येईल सांगता येत नाही. जसं घराला आपण निर्जीव वस्तूला आपण कुलूप लावतो, सोनं चांदी लॉकरमध्ये ठेवतो, त्याला रेंट देतो आपण. इथं सिक्युरिटीचे पैसे पण आपल्याला द्यायची गरज नाही. सिक्युरिटी तर मिळते आणि मोर सिक्युरिटी मिळते. जसं तुमच्या घरामध्ये 50,000चा माल आहे, त्याला सिक्युरिटी केल्यामुळं काय तो 1 लाखाचा होतो का? म्हणजे 1 फ्रीजचे 2 फ्रीज होतात का? नाही. परंतु इथं सिक्युरिटी देऊन पैसे वाढतात. म्हणजे बघा, मॅजिकल प्रॉडक्ट आहे. म्हणजे तुम्ही मोठी पॉलिसी घेतली ना, समजा तुम्ही 2,000 भरले, 2,000च्या आपल्याला 250 पट रिस्क कव्हरेज मिळतं नॅचरलला आणि ॲक्सिडेंटला 500 पट. म्हणजे EMIच्या 500 पट पैसे आपण लिहून देतो. काही झालं तर, नाही झालं तर आपण 3 पट तर पैसे गॅरंटेड देतो. आणि हे टर्म जे असतो ना, जसं पॉलिसीचा 16 वर्ष भरायचे, 25 वर्षाची मुदत आहे. आता तर मित्रांनो, आता तर अनलिमिटेड इन्शुरन्स कव्हर आहे. म्हणजे आयुष्यभर. पूर्वी असं नव्हतं. म्हणून हा मॅजिकल प्लॅन घेण्याची वेळ आहे मित्रांनो. उशीर करू नका. कुठलंही काम उशिरा केलं की नक्की नुकसान होतं. उशिरा जेवण करा बरं. आपण काय होईल बघा, रोज उशिरा जेवण करायचं. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल बघायचं आपल्या हातात असतं. किंवा घराला कुलूप न लावताच जावा तुम्ही निघून, काय होईल? गाडीला ब्रेक न लावताच जायचं आपण, काय होईल? जसं पावसाळा आल्यावर नंतर धरणाची दारच अडवायची नाहीत, सोडून द्यायची. पावसाळा झाल्यावर पाऊस बंद झाल्यावर लावायची, मग काय होते बघा. हे छोटे छोटे रोज आपल्याला हे उदाहरणच आपण जर लक्षात घेतलं ना, आपल्याला लक्षात येईल किती महत्त्वाचं आहे. आणि काही लोक पैसे पॉलिसी काढल्यानंतर सुद्धा भरत नाहीत. हे दुर्दैव आहे मित्रांनो. म्हणजे काय होतं, आपणच आपलं संकट वाढवत असतो मित्रांनो. संकट तर येतच, परंतु त्याच्यासाठी आपण ते सोडवलं पाहिजे. जसं भूक लागल्यावर आपण जेवण करतो. आपण नाही जेवण केलं तर काय होतं? गाडीत पेट्रोलच नाही टाकलं तर काय होतं? गाडी चालणारच नाही ना. इथं तसंच आहे मित्रांनो. एक दिवस प्रॉब्लेम येणार 100%. तुम्ही प्लॅनिंग करत नसाल. कारण काय असतं, समजा तुमचं उत्पन्न आहे 50,000 रुपये, ओके. तर तुम्हाला एक 10 लाख रुपये मुलाच्या शिक्षणाला लागणार आहेत, किंवा घर घेण्यासाठी 50 लाख रुपये लागणार आहेत. तर हे 10 लाख 50 लाख, मुलींच्या लग्नाला 30 लाख, हे कसं करणार? हे कुठून आणणार एवढा फंड? हे फंड तुम्हाला बचतच करावं लागेल. तुम्ही कर्ज जरी काढलं तरी उत्पन्नावरच आधारित आहे. म्हणजे उत्पन्न असेल तर आपण खर्च करणार. तर उत्पन्नाची सिक्युरिटी आहे. आता किती घ्यायची हे आपल्यावर आहे. इन्कम सिक्युरिटी, जसं एखादी नोकरी असेल, व्यवसाय असेल, तर पैसे मिळतील ही गॅरंटी नाही. आपण पुढे काम करू ही माहिती नाही. म्हणजे गॅरंटी कसलीच नाही, फक्त खर्च चालू आहे. तर गॅरंटी घेण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, आपण जी काम करणार आहे, पैसे मिळवणार आहे, त्याची आजच गॅरंटी मिळते. म्हणून हे करणं गरजेचं आहे मित्रांनो. बरेच लोक काय करतात, ह्या गोष्टीला उशीर करतात आणि उशीर केल्यामुळंच नुकसान होतं. कुठलंही काम उशिरा करा ना तुम्ही. आता बस स्टँडवरनं 8ला बस आहे आणि आपण 8:15ला गेल्यावर काय होईल? म्हणजे आपण सगळं काम सकाळपासून उठून सगळं उरकून निघालेलं आपलं वाया जाईल का नाही? काम पण थांबेल का नाही? तसंच आहे. आपण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. आणि आपले टार्गेट जे आहेत ना, आपले गोल, मुलींचं लग्न, मुलांचं शिक्षण, पेन्शन, हे सगळं त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. प्लॅनिंग नाही केलं तर ते सक्सेस होणारच नाही, मी सांगतो ना.
कारण जसं एखादा परमनंट नोकरदार असेल तर त्याला काय होतं, त्याच्या पगारातनं कटिंग होतं, प्रॉव्हिडंट फंड कटिंग होतं. तो नाही म्हणलं तरी कट होतं. म्हणजे सरकारने काही गोष्टी कंपल्सरी का केल्यात की माणसं करत नाहीत. म्हणूनच आता बघा, जे सरकारी नोकरदार आहेत त्यांच्याकडे PF असतं, ग्रॅज्युटी, पेन्शन, सगळं काही प्रोव्हिजन असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त व्यवसायवाले पैसे कमवतात, पण त्यांच्याकडे काहीच नसतं. म्हणजे पैसे उत्पन्न किती आहे ह्याला महत्त्व नाही, तुम्ही किती ठेवता. जसं जेवण किती केलं महत्त्वाचं नाही, ठेवतो किती. तसं मित्रांनो, आपल्या जे जिम्मेदार आहेत ते पार्क करा, पार्किंगला ठेवा. जसं आपण 2 व्हीलर 4 व्हीलर आपण कुठं गेलो तर आपण पार्किंगला हे करतो का नाही, पार्क करतो आणि तिथं पैसे देतो आपण. इथं पार्किंगला आपण फुकट आहे आणि गॅरंटी तिथं कसलीच नसते. एखादी 20 लाखाची कार असेल तर तो 20 लाख भरून देत नाही, तिथं लिहिलेलंच असतं त्याच्या रिसिटवर. आपण जे पैसे देतो ना त्यांना पार्किंगचे, त्याच्या रिसिटवर लिहिलेलं असतं, कसल्याही प्रकारची गॅरंटी नाही, तरी आपण करतो. शाळेत मुलाला पाठवतो, कसलीच गॅरंटी पासची नाही, नोकरीची नाही, तरी करतो. रुग्णाला ट्रीटमेंट देतो, कसलीच गॅरंटी नाही, तरी करतो आपण. शेतकरी पेरणी करतो, माल किती निघेल, भाव किती लागेल माहीत नाही, तरी करतो. सीमेवरचा जवान सीमेचं रक्षण करतो, कधी शत्रू येईल काय होईल माहिती नाही, परंतु इमानदारीनं त्याचं काम करतो. मित्रांनो, आपणच काम करत नाही. पूर्वीचा काळ आणि आजच्या काळामध्ये हाच फरक आहे. पूर्वी लोक फार पुढचं बघायचे आणि प्लॅनिंग करायचे, आता अजिबात केलं जात नाही प्लॅनिंग. अहो, उत्पन्न जे पैसे आले ते तर ठेवायचं सोडूनच द्या, पुढचं कर्ज काढू खर्च करतात. मला सांगा, ॲडव्हान्स क्रेडिट कार्ड, डेबिट क्रेडिट कार्ड, लोन, कर्ज, व्हेकल लोन, पर्सनल लोन, प्रत्येक लोन काढतात. म्हणजे उत्पन्न येण्याच्या अगोदर तुमचा खर्च तयार असतो आणि उत्पन्न आल्यावर तो EMIमध्ये जातं आणि पैसे कमवायचं वय पण संपतं. सगळ्या बाजूनं माणूस दिवाळा होतो, दिवाळा निघतं माणसाचं. ताकद बी राहत नाही उतरवयात काम करायला आणि पैसे राहत नाहीत आणि बदनामी 100% येते. जसं चांगलं काम नाही केलं की वाईट घडत असतं ना, अभ्यास नाही केलं की नापासचा मार्क तयार होतो ना ऑटोमॅटिक, त्याला काही करायची गरज नाही. कुठलीही गोष्ट मित्रांनो, आपण चांगली जर नाही केली तर वाईट घडत असते. मित्रांनो, वाईट गोष्ट घडायला काही लागत नाही, वाईट गोष्ट ऑटोमॅटिक घडत असते. त्यासाठी आपण चांगली गोष्ट करा, वाईट घडणार नाही आणि प्रॉब्लेम येणार नाही. आपण काय करतो, प्रॉब्लेम आपण निर्माण करतो आणि दोष दुसऱ्याला देतो मित्रांनो. कारण चांगल्या गोष्टी ही सतत करावं लागतात. आपण रोज दात घासतो का नाही, दात घासतो, जेवण करतो, आपण आंघोळ करतो, हे दैनंदिन गरजा आहेत ना, हे रेग्युलर करतो का नाही. तसंच आहे, बचत रेग्युलर केली पाहिजे, कारण पैसे लागणार आहेत ना आणि पैसे वाढवले पाहिजेत. जसं शेतकरी शेतात बियाणं पेरतो बघा, ते बियाणं जर 1 किलो ज्वारी जर पेरली आपण तर 100 किलो 200 किलो होईल ही एक आशा आहे, गॅरंटी नाही. तर तुम्ही ज्वारी 1 दिवस जर खाल्ली तर 100 दिवस तुम्हाला जाणार नाही, कारण 100 किलो निघणार नाही. आपण बियाणंच खाऊन टाकतो. आता असंच चाललेलं आहे आणि गरजा आपल्या ज्या आहेत ना मर्यादित पाहिजे. आपण जी खर्च करतो, आता सुसाट खर्च चालू आहे मित्रांनो. आता सध्याच्या काळामध्ये ना पैसेच पुरत नाहीत बऱ्याच व्यक्तीला आणि लोकसंख्या वाढल्यामुळे काय पगार कमी आहे, महागाईन वाढलेली आहे. कारण महागाईन का वाढते त्याचं मेन कारण आहे की डिमांड आणि सप्लाय असतं. अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी आणि पुरवठा. ज्यावेळेस मागणी वाढते ना त्यावेळेस काय होतं, किमती वाढतात. तसंच आता बघा, जीवनावश्यक गरजा सगळ्या वस्तूचे रेट वाढत असतात, कारण आपल्याकडं लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढल्यावर स्पर्धा निर्माण होते. स्पर्धेमध्ये जीवघेणी स्पर्धा असते, नोकरी मिळत नाही, मिळाली तर कमी पगार मिळतो, अनेक गोष्टी निर्माण होतात. म्हणून भारतामध्ये जरा सध्या प्रॉब्लेम खूप आहेत. काम उत्पन्न कमी, खर्च जास्त, अशी जवळपास सगळ्यांची अवस्था आहे मित्रांनो. हे वाईट काळ आहे आणि अजून जर तुम्ही बचत नाही केली तर अजून वाईट काळ होणार. कारण काय असतं मित्रांनो, एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केलं तर त्याला मार्क नक्की कमी पडणार, हे काही सांगायची गरज नाही. फक्त वेळ आलेली नसते मित्रांनो. आपले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी थोडेफार तर पैसे ठेवा. ते पैसे आपल्या अडचणीला वापरता पण येतात 1 वर्षानंतर लोन म्हणून. आणि मित्रांनो, आता तर आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे LIC ऑफ इंडियामध्ये. त्या प्लॅनला 8% इंटरेस्ट आहे. सेव्हिंगला 8% इंटरेस्ट कुठलीही बँक देत नाही. आणि जर 300 रुपये रोज 9,000 रुपये महिना जर आपण भरलं तर 1 लाख रुपये वर्षाचे होतात. असे 15 वर्षे भरलं तर 15चे 20 लाख रुपये तयार होतात. आणि EMIमधनं FD तयार होती, फिक्स्ड डिपॉझिट. आणि ही मॅजिकल FD आहे मित्रांनो. ही FD सतत वाढत असते, पैसे दरवर्षी मिळू ना. असं होतं का मला सांगा, कुठं तर आहे का? 20 लाखाचे सतत पैसे वाढत असतात दरवर्षी आणि आपल्याला इंटरेस्ट पण मिळतं 8%. आता FDला 8% नाही, 7% आहे. म्हणजे FDपेक्षा जास्त व्याज पण मिळतं आणि FD वाढत असते. आणि त्याच्यासोबत आयुष्यभर रिस्क कव्हरेज वाढतं, इन्शुरन्स कव्हर. म्हणजे मित्रांनो, आपल्याला ज्या सगळ्या आपण काम करून आपल्याला ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या मिळतात ह्या प्लॅनमध्ये. आणि हा प्लॅन बंद होणार आहे. त्याचं कारण सांगतो.
कुठंही 8% व्याज नाही सेविंगला बचत खात्यात. पोस्टामध्ये RDला 4% आहे, 3% आहे, बँकेत पण 3% 4%. आपण 8% देतो. इन्शुरन्स कवर देतो. जसं 15-30 लाखाचा आपण इन्शुरन्स कवर देतो. एखाद्या माणसानं 9,000 भरले की 30 लाख रुपये आपण देतो. ही गॅरंटी आहे आणि ही वाढत जाते सतत, 1 करोडपर्यंत होते. आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात आणि 15 वर्षानंतर तुम्हाला दरवर्षी 1 लाख रुपये मिळतात. आणि तुमची FD 15 लाखाची 20 लाख झाले आणि 20 लाख सतत वाढत असतात, 1 करोड रुपये मिळतात. मित्रांनो, पैशाचा प्रश्न सोडवायचा आपल्याच हातात आहे. फक्त आपण जर रेग्युलर जर तो प्रश्न नाही सोडवला तर कधी सुटणार नाही. बऱ्याच लोकांना पैसे कमवून प्रॉब्लेम आहेत. मित्रांनो, उतार वयात किती प्रॉब्लेम आहेत बघा. आयुष्यभर काबाड कष्ट केला आपण, परंतु पैसाच दिसत नाही परत. नंतर का आपण ठेवतच नाही. ठेवला नाही तर कधीच मिळणार नाही आणि कमवता पण येणार नाही. म्हातारपणी काम होतं आहे का? आणि कोणी नोकरी देतं आहे का? आणि आपली मुलं पण आपल्याला देणार नाही. आपण सगळ्या बाजूनं अडचणीत येतो. ही अडचण होऊ नये म्हणून आपण उत्पन्नातलं 10% 20% जमेल तेवढा भाग आपण लाँग टर्ममध्ये सेव्हिंग केला पाहिजे. आता शॉर्ट टर्म मागतात लोक. काही तर लोकांना वाटतं की पैसे वापरता येत नाही तर नाहीच भरलेलं बरं. मित्रांनो, खर्च करून करून शेवटी आयुष्य पण संपून जाईल आणि पैसे पण संपून जातील. आणि शेवटचा काळ हा वाईट काळ निर्माण होईल आपल्या हातानं. आपण कुठल्याही गोष्टीचं जर प्लॅनिंग नाही केलं तर कधीच ती गोष्ट सुटत नाही मित्रांनो. आणि तुम्हाला मदतीला कोणीच येणार नाही. कारण तुमच्याच गरजेकडे तुम्ही तयारी करत नाही तर तुम्हाला दुसरा कसं काय येईल? मित्रांनो, साहजिकच आहे ना. आपणच आपल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही तर दुसरा कसा देईल? दुसऱ्याचं काय संबंध आहे? मित्रांनो, बचत करा. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पॉलिसी काढा. कारण LICमध्ये ही भारत सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही. आज कितीतरी बँका बंद पडतात. तुम्ही तुमची जिम्मेदारी कोणावर तर पार्क करून चला. फ्री लाईफ जगा. कारण जिम्मेदारी आपण वाढवत जातो, अंगावर घेतो आणि त्याचा स्फोट होतो आणि मग पूर्ण परिवार क्रश होतो मित्रांनो. आणि दुर्दशा होते आपल्या डोळ्यासमोर. कारण शेवटी बघा, दुर्घटना जर नाही घडली तरी म्हातारा होणार आहे माणूस, उत्पन्न बंद होणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोण देईल? आज जी तुमच्या घरामध्ये जी इन्कम येतं, तुम्ही पैसे कमवता, ती उत्पन्न बंद झाल्यानंतर काय करणार? काही करणार नाही, काही करू शकणार नाही माणसं. पश्चाताप आणि त्रास होईल. त्यासाठी लवकरात लवकर हे प्लॅन घ्या. उशीर करू नका. आपण जे चालढकलपणा करतो तोच आपल्या महागात पडतो मित्रांनो. कारण पैसे तर आता येतात. पैसे पूर्वीचा काळ आणि आजचा काळ वेगळा आहे. पैसे येतात परंतु ठेवले जात नाहीत. पूर्वी मातीमध्ये पुरून ठेवायचे, गादीमध्ये, मटक्यामध्ये. पूर्वीचे लोक खूप विचार करायचे पुढचं सगळं प्लॅनिंग करायचे पूर्वीचे लोक. बघा, खेड्यापाड्यात पहा, पूर्वी असे एक कणगी राहायच्या. कणगी म्हणजे धान्याचं एक असं मोठं गोदाम असल्यासारखं राहायचं. म्हणजे चटईच्या आपल्या जे बांबूचे वेळूचा बांबू असते ना त्याच्यातनं ते बनवायचे. पूर्वी खेड्यापाड्यात माळवत राहायचं. माळवत लाकडाचं असतं, ते मराठवाड्यामध्ये आहे. आणि त्याच्या 1-1, 2-2 खणाच्या कणगी राहायच्या त्या. आणि त्याच्यात धान्य 2-2 वर्ष ठेवायचे शेतकरी. बघा काय दूरदृष्टी होती. लोकसंख्या एवढी नव्हती आताच्या एवढी, परंतु प्लॅनिंग काय होतं त्यांचं. दुसऱ्या वर्षी चांगलं पीक आल्यानंतर ती जुनं काढायची वापरायला. म्हणजे एखाद्या वर्षी जर पाऊस नाही पडला, दुष्काळ पडला तर त्यांना काही प्रॉब्लेम यायचा नाही. एवढं प्लॅनिंग होतं त्यांच्याकडं. पूर्वीच्या आत्ताच्या काळात जसं आहे तसं बँका नव्हत्या. पूर्वी लोक एवढे शिकलेले नव्हते, तरी ते प्लॅनिंग खूप करायचे. आणि त्या लोकांचं वेगळंच होतं जगणं, म्हणून ते 100 वर्षे जगायचे. आता काय असतं, चुकीचा आहार आहे, चुकीचं सेवन केलं जातं, चुकीच्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यामुळे माणसं अजून संकटात पडलेले आहेत. आणि काळ बदलत आहे ना. पूर्वीसारखं गावरान खाद्य नाही, वातावरण दूषित झालेलं आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, परंतु ज्या हातात आहे ते तर केल्या पाहिजेत. आपण प्लॅनिंग, आता बघा, पैसे तुम्ही ठेवले तर तुम्हाला वाढवून मिळतात पैसे. तुम्ही 2,000 ठेवले तर 3,000 इंटरेस्ट मिळतं. 10 लाखाचा इन्शुरन्स मिळतो. पूर्वीचं ना आजचं कम्पेअर करा ना, आज किती तर सुविधा आहेत, परंतु त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि त्या केल्या पाहिजेच. आता बऱ्याच व्यक्तीला आम्ही 25 वर्ष झालं, आम्ही काही लोकांना प्लॅन पण देऊ शकत नाही. त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, परंतु टाळटाळ दुर्लक्ष. कुणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, कुणाचं ऑपरेशन झालं आहे, कुणाचं वय संपून गेलं आहे प्लॅनमध्ये बसायचं, प्लॅनमध्ये वय बसत नाही, कुणाला शुगर आहे, BP आहे. म्हणजे तुम्ही जर हेल्दी नसाल तर तुम्हाला हे प्लॅन घेता येत नाही. आणि वय पण जास्त असेल तरी पण घेता येत नाही. मग हे एक प्लॅन घ्यायचं वेळ असेल. जसं मुलाला आपण शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं एक टायमिंग असतो, त्या एजनुसार आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागतं. वय जरी जास्त असेल तर ॲडमिशन मिळत नाही, किंवा उशीर झाला तरीसुद्धा मिळत नाही. तसंच आहे या पॉलिसीचं तर फार वेगळं आहे मित्रांनो.
आपण बरेच व्यक्ती आम्हाला म्हणतात 1 महिन्यानंतर पॉलिसी काढू, 2 महिन्यानंतर. मित्रांनो, कुणीही उद्या सांगू शकणार नाही. आम्ही देऊ का नाही आम्हाला पण माहिती नाही, त्यांना मिळेल का नाही हे पण माहिती नाही. आपण ह्या गोष्टीला कधी पण दुर्लक्ष करू नये. मित्रांनो, आपल्या घराला आपण कुलूप लावायला 1 महिन्यानंतर लावू, 2 महिन्यानंतर लावू असं म्हणतो का आपण? घराला दारावर गाडीला ब्रेक नंतर लावू, गर्दी आहे आणि गाडी सुसाट नेली तर काय होईल? ॲक्सिडेंट. तसंच आहे. आता प्रॉब्लेम इतके आहेत आणि पैसे ठेवले जात नाहीत, म्हणजे पैशाचे ॲक्सिडेंट होतात ना. कसं असतं, वाईट काळ असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे. जसं गर्दीमध्ये गाडी चालवताना एकदम पुढे लक्ष देऊन काळजीनं हातात ब्रेक धरून वेग जसा गरज पडेल तसाच वाढवला पाहिजे ना, सुरक्षित जाता येतं ना घरी. तसं आता पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि पैसेच ठेवले जात नाहीत, कसं काय चांगलं होईल मला सांगा? म्हणजे आपल्याला माहिती असून आपण हे करत नाही, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम जास्त निर्माण होतात. म्हणून मित्रांनो, आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे. कारण त्याचं तुम्हाला सांगतो 8% इंटरेस्ट कुणाला सेव्हिंगला द्यायला परवडणार नाही. परत टॅक्स फ्री पैसे द्यायचे आहेत, आयुष्यभर इन्शुरन्स द्यायचा आहे. आणि नुसता इन्शुरन्स द्यायचा नाही, वाढीव इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्सलासुद्धा इन्शुरन्स कवर वाढत नाही, परंतु याच्यात आयुष्यभर इन्शुरन्स वाढतं. आणि हे आता आम्ही एवढं सांगूनसुद्धा बरेच लोक घेत नाहीत मित्रांनो. कारण ही प्लॅन एवर बंद झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येईल की ही प्लॅन घ्यायला पाहिजे. मित्रांनो, वेळ ही कुणासाठी थांबत नाही. चांगलं काम केलं तर नक्की फायदा होतो, हे आम्ही पेपरवर लिहून देतो. तर लवकरात लवकर आपल्या जिम्मेदाऱ्या स्वतः घेऊन जीवन जगू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही असमर्थ व्हाल, देव न करो डिसॅबिलिटी, डेथ, डिसीज असं जर काही क्रिएट झालं तर कुटुंबाचं ओझं कोण पुढे चालवणार मला सांगा ना. पूर्वीसारखं एकत्र कुटुंब पद्धती नाही आता. तुमच्या परिवाराला 1 रुपया पण कोणी आणून देणार नाही. आणि कुटुंबातील सुद्धा व्यक्ती आम्ही पाहतोय ना, असं आम्ही पूर्ण फॅमिलीच्या समोर माहिती सांगितली तर काही त्यांच्या मिसेस म्हणा, मुलं म्हणा, टाळाटाळ करतात मित्रांनो. म्हणजे घरात सुद्धा एकमत होत नाही चांगल्या गोष्टीवर, हे आमचा अनुभव सांगतो. आणि बरेच लोक काय करतात, विनाकारानं पोस्टपोन करतात, काही कारण नसतं. आणि चांगलं गोष्टी जेवढं आपल्या लक्षात आल्या ना ते पटकन करायला पाहिजे. त्यालाच म्हणतात नंतर करू, 2 दिवसांना विचार करू. मित्रांनो, विचार कसला करायचा चांगल्या गोष्टीला? चांगल्या गोष्टीचा जर तुम्ही विचार करत असाल तर काय होईल? संकटात तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम येईल का नाही? जसं अभ्यास करताना विचार करा, जेवण करताना विचार करू, असं होतं का कधी? आपण करतो का तसं? चांगल्या गोष्टीला विचार करू नये आणि चुकीच्या गोष्टीला नक्की विचार करावा. परंतु आज असं आमच्या निदर्शनास येते की चांगल्या गोष्टीलाच विचार केला जातो आणि चांगली गोष्ट टाळली पण जाते, पोस्टपोन केली जाते. मित्रांनो, इथंच आपल्या जीवनातली हार झालेली आहे आणि नक्की दुसऱ्याचा फायदा होतो. बघा ना, साधी गोष्ट आहे, तुम्ही ज्यावेळेस इंटरेस्ट व्याजानं पैसे काढताना बँकेतनं कुठून पण, त्यावेळेस तुम्हाला जास्त पैसे द्यावं लागतात का कमी द्यावं लागतं? समजा 10 लाख रुपये तुम्ही लोन काढलं एज्युकेशनसाठी, हाऊसिंग लोन, कुठलं पण लोन असू दे, तुम्हाला इंटरेस्ट द्यावं लागतं का नाही? मग तुमच्या उत्पन्नात दुसऱ्याला पार्टनर कशासाठी करता? आणि वेळ असताना वेळ वाया का घालवता? 99% लोकांचं मित्रांनो असंच घडतं, वेळ वाया घालवतात आणि पुन्हा गडबड करतात. आता साधं आहे बघा, LICच्या पॉलिसीवर लोन काढायचे, बऱ्याच लोकांना माहिती असतं काम कधी पैसे लागणार आहेत. विनाकारण वेळ वाया घालवतात आणि शेवटच्या स्टेजला येऊन अर्जंट काम करा म्हणतात. मित्रांनो, आयुष्यात जेवढा वेळ तुम्ही वाया घालवाल ना तेवढं तुम्हाला अडचणी येतील. कारण वेळ काही वाढवता येत नाही, वेळ आपल्याला संपून जाते. मग वेळेचा आपण फार विचार केला पाहिजे, वेळ जपून वापरली पाहिजे, ती नैसर्गिक आहे. वेळ अशी वाढवता येत असती तर माणसं हे पृथ्वीवर मेलेच नसते. एखादा माणूस मरताना त्याला 2 वर्षाचं आयुष्य परत लावलं असतं पैसे देऊन, असं होत नाही. म्हणून ही नैसर्गिक देणगी आहे, त्याचा योग्य वापर करणारे लोकच आज यशस्वी झाले. त्यांच्याकडे पैसे पण भरपूर आहेत आणि त्यांचं नाव पण झालेलं, त्यांना प्रसिद्धी पण मिळालेली आहे. मित्रांनो, माणसाला जी ज्ञान आणि पैसा ह्या गोष्टी इझी मिळत नाहीत मित्रांनो. त्यासाठी संघर्ष, मेहनत आहे आणि सातत्य पण लागतं. जसं मी नेहमी सांगतो, जेवण केल्याशिवाय करतो म्हणूनच माणूस जिवंत राहतो ना. जेवणात बंद केलं तर काय होईल? शरीरावर अनिष्ट परिणाम होतील ना, ऊर्जा कुठून मिळणार? तसंच आहे मित्रांनो, तुम्ही चांगल्या गोष्टी सतत केल्या पाहिजेत. त्याचा फायदा तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, परिवाराला, समाजाला, देशाला, सगळ्यांना आहे. आणि चुकीच्या गोष्टी केल्या की सगळ्यांचं नुकसान आहे. मित्रांनो, चुकीच्या गोष्टी अजिबात करू नये. सरकार कायदे पण करतं मला सांगा. सिग्नल तोडलं त्याला दंड लावतं. काही लोक गुटखा, गोवा, दारू, नशेचे पदार्थ घेतात. चोरी, अपहरण, दादागिरी, गुंडगिरी ह्याच्यावर कायदे आहेत का नाही? तरी पण मग का करतात लोक? म्हणजे माहिती आहे. मी आत्तापर्यंत 20-25 मिनिटं जे तुम्हाला सांगतो ना, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. माहिती असून काही उपयोग होत नाही मित्रांनो. आता मला सांगा, जे काबाड कष्ट करून लोक कमवतात ना पैसे, शारीरिक कष्टाचे काम करतात, मग त्यांना ही वेळ का आली?
त्यांनी चांगल्या गोष्टी नाही केल्या म्हणून ही वेळ आली. कारण काय असते, माणसाचं आयुष्य रिवर्स घेता येत नाही. 2 व्हीलर 4 व्हीलर मागं नेता येतं आपल्या, रिवर्स गेअर असतो, परंतु आयुष्याला रिवर्स गेअर नाही मित्रांनो. तुम्हाला पुढे येणारा काळ कसा का असे ना, तुम्ही जे केलं ते तुम्हाला नक्की त्याचं भोगावं लागतं मित्रांनो. त्यासाठी चांगलंच केलं तर भोगायची वाईट वेळ येत नाही. कर्जच काढलं नाही तर तुमच्या घरी बँक येईल का हप्ता द्या म्हणून? मित्रांनो, आपण चुका करतो आणि आपण वेळेला सुधरून घेत नाही, आपण सुधरत नाही, आपण सांगणाऱ्या माणसाचं ऐकत नाही. आता माझे सगळे जी व्हिडिओ आहेत, 50-55 व्हिडिओ आहेत मित्रांनो, हे सगळ्यातनं काहीतरी घेण्यासारखं आहे. म्हणजे काय होतं, मी जास्त सविस्तर सांगतो तुम्हाला, हे पटावं आणि तुम्ही करावं म्हणून. म्हणजे पुराव्यानिशी मी बरेच काही गोष्टी सांगत असतो उदाहरणं देऊन. त्याचं कारण एकच आहे की तुम्हाला सत्य गोष्ट पटली पाहिजे आणि तुम्ही केली पाहिजे. मग लॉंग व्हिडिओ होतं म्हणून बरेच लोक ऐकत नाहीत. छोटे रील आहे ना, टाईमपासच्या करमणुकीचे आपण लगेच ऐकतो, बघतो पण. परंतु मित्रांनो, लॉंग जे व्हिडिओ असतात त्याच्यात काहीतरी चांगलं हिताचं असतं, म्हणूनच लॉंग होतो ना. आणि आताच्या कलियुगामध्ये कुणीच चांगल्या गोष्टी ऐकत नाही, म्हणून थोडं उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगावं लागतं, एक्झाम्पल देऊन. त्याचा उद्देश तोच आहे. आणि आज वेळ नाही कुणाकडं, म्हणून तर हे डिजिटल मार्केटिंग आम्ही करतो. तुम्हाला जे प्रबोधन करतो, तुमच्या चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. कारण तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा ऑडिओ व्हिडिओ ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल. मित्रांनो, आपण नेहमी आपल्या आयुष्यातला वेळ आहे ना, पैशापेक्षा अमूल्य आहे. पैसे तर एखाद्या वेळेस आपल्याला कमवता येईल, समजा जास्त काम करून किंवा स्किल वाढवून, परंतु वेळ कधीच कमवता येत नाही. हा मौल्यवान वेळ वाया जाऊ देऊ नका. आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. लगेचच फोन करा. हा प्लॅन बंद होणार आहे. आयुष्यभर पैसे मिळतील, आयुष्यभर इन्शुरन्स राहील आणि पैसे मिळून पैसे वाढत जातील. असं एक 4 प्रकारचे बेनिफिट कंटिन्यू मिळतात. एक गुंतवणूक, 4 बेनिफिट आणि लाईफ टाईम. असा मॅजिकल प्लॅन आत्तापर्यंत नव्हता, येणार नाही आणि आहे तो पण बंद होत आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळात ज्या पॉलिसी होत्या ना, त्या 10 वर्षे 15 वर्षे 20 वर्षे 25 वर्षे, आता बऱ्याच जणांच्या मॅच्युरिटी होतात, संपतात. त्यांना नवीन पॉलिसी पण काढता येत नाही, वय संपलेलं आहे, कोणाची शारीरिक प्रकृती व्यवस्थित नाही आणि इन्कम पण नाही, काही रिटायर झालेत. मग असा जर प्लॅन असता तर तुम्हाला आत्ता फायदा मिळाला असता ना, पण नव्हता ना त्यावेळेस प्लॅन. आणि आता आहे तर कशाला सोडताय? आज आता ताबडतोब फोन करा आणि लगेच घ्या. ओके, थँक्यू.